जालन्यात नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नाफेड अंतर्गत आतापर्यंत 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली। जालना जिल्ह्यात हेक्टरी मर्यादा 6 क्विंटल प्रमाणे निश्चित केल्यामुळे एका शेतकऱ्याकडून एका दिवसात 40 क्विंटलपेक्षा अधिकची खरेदी करता येणार आहे। जालन्यातील सिंधी काळेगाव परिसरात कापसाचं पीक शेतातच पडू नये, फुटलेल्या कापसाला वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं पीक शेतात पडू नये, त्यामुळे शेतकरी चिंतेत आलेत। रामनगर गावाकडून महिला मजूर आणावे लागतात। संभाजीनगरमध्ये मोसंबीचा भाव अचानक कोसळल्यानं शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला। प्रतिटन 40 ते 50 हजारांची घसरण झाली आहे। मोसंबीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हतबल झालाय। संभाजीनगरच्या घोसलामध्ये सुमारे 50 क्विंटल मक्याच्या गंजीला अज्ञातांनी आग लावली। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र संपूर्ण मका जळून खाक झाला। या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। चालूच नाही, मला समजत नाही वरते चालू काही व्हिडिओ मला समजत नाही, चालू तू डायरेक्ट। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांद्यावर रोटावेटर फिरवला। कांद्याला मिळणारा दुय्यम भाव, वाहतूक खर्च आणि दराची अनिश्चितता, त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला।